आजा साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आजा साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाहिजे राष्ट्रवादी दिव्यांग सेल शरदचंद्र पवार गट याच्यातर्फे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे व सर्व पक्षीय आंदोलन असल्यामुळे मदन कुमारजी इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे। तसंच राजकीय लोक आपली पोळी भाजून घेत आहे आणि दिव्यांगाचे पैसे द्यायला टाळाटाळ करत आहे। तरी यांना दिव्यांगाचे पैसे 10,000 महिना लवकरात लवकर चालू करावा ही शासनाकडे आमची नम्र विनंती राहील। नसता हे आंदोलन असंच चालू राहील, याच्यापेक्षा कडक तीव्र केले जाईल। मुन्ना भैया दायमा, जालना जिल्हा अध्यक्ष। आज आपली एवढं पाण्या पावसात आपण दिवाण पूर्ण बसलेले, आज तुमची काय डिमांड आहे, काय मागणी? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, दिव्यांग विकास आधार संस्था, महाविकास आघाडी, अपंग जनता दल ही सामाजिक संघटना आणि विविध जिल्ह्याचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे पदाधिकारी या सर्वांच्या मिळून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हा आंदोलनाचा कार्यक्रम ठेवला आहे। आणि त्या आंदोलनामध्ये आमच्या एकूण 10 मागण्या आहेत। त्या मागण्या शासनाने आम्हाला त्वरित मंजूर कराव्या, अन्यथा आम्ही हे आंदोलन असे चालू ठेवणार आहोत आणि यापेक्षाही कडक आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत, अशी आमची शासनाला एक विनंती आहे की त्यांनी आमच्या सर्व मागण्या ताबडतोब मंजूर कराव्या। माझं नाव मदन कुमार इंगळे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। दिव्यांग एकता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिव्यांग सेल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाच्या। मदन कुमार इंगळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मदन कुमार इंगळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिव्यांग एकजुटीचा जय हो, दिव्यांग एकजुटीचा जय हो, महाआघाडीचा जय हो, महाआघाडीचा जय हो। अरे कोण म्हणता देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणता देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही। अरे मान्य आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाच्या। अरे मान्य आमच्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाच्या। अरे मदन कुमार इंगळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे मदन कुमार इंगळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोण म्हणता देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणता देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही। दिव्यांग एकजुटीचा जय हो, दिव्यांग एकजुटीचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय हो। मदन कुमार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मदन कुमार साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। कोण म्हणता देत नाही,
कार्यालय के सामने आज सैकड़ों हजारों की तादाद में लिए दिव्यांग यहाँ पर है। तो क्या डिमांड है और क्या मांग है? आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहब के और हमारे माननीय मदन कुमार इंगड़े साहब सर छत्तीस महाराष्ट्र प्रदेश, हाँ, इनके नेतृत्व के नीचे आज 5/8 को जन आंदोलन है। तो हमारी मागणी आहे दिव्यांगांना विना शासनानं विनाआट 2 स्वच्छतागृह देण्यात यावे, मोफत बांधून देण्यात यावे, दिव्यांगाच्या पाल्यांना मोफत शिक्षण नोकरी देण्यात यावे व तसेच विधान परिषदमध्येही राज्यपाल नियुक्त सदस्यामध्ये एक दिव्यांगाचा प्रतिनिधी देण्यात यावे, दिव्यांगांना निराधार दरमा 10,000 देण्यात यावे, दिव्यांग नागरिकांना वयासाठी विनाआट 200 फूट जागा देण्यात यावी, दिव्यांग नागरिकांना नवीन गॅस सिलेंडर मोफत भरून मिळाला पाहिजे, दिव्यांगांना शहरी ग्रामीण घरटॅक्स पाणीपट्टीमध्ये 100% देण्यात यावी, दिव्यांगांना शहरी ग्रामीण घरटॅक्स पट्टीमध्ये सूट देण्यात यावी, गुंठेवारीमध्ये दिव्यांगांना 100% सूट देण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय दिव्यांगांना पुरस्कार केंद्र उभे करण्यात यावे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि शासनानं आमच्या मागण्या फक्त टेबलच्या वर थप्पी लावलेली आहे। तर मी विभागीय आयुक्त कार्यालय इथं आज जे आंदोलन केलेलं आहे आमच्या नेतृत्वाखाली मदन कुमार साहेब पुन्हा त्यांना पाठिंबा दिलेला आहे। दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आज पूर्ण पाठिंबा आहे। आमच्या पूर्ण मागणी व्हायलाच पाहिजे आणि आमच्या मागण्या तोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आज आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंगळे साहेब आहे, हा राष्ट्र चटणीस, आणि तसंच कलीम खान काँग्रेसचे आहे आणि सोमासे आरडी गंगापूर तालुक्याचे अध्यक्ष आहे आणि हां अपंग जनता दलचे जाकीर भाई आहे, वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि भरपूर संघटनाचा पाठिंबा आहे। हां हां धाराशिव जिल्हाध्यक्ष भरपूर लोक पाठिंबा आहे। राष्ट्रवादी दिव्यांग सेल शरदचंद्र पवार या सेलच्या वतीनं आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या समोर आज आंदोलन करत आहोत। दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्या आणि जे आता सध्या सरकारमध्ये चाललेलं आहे ही फक्त ह्यांचीच म्हणजे मंत्रिपद लाभाची पदं ह्यांच्या बानगडीपासून ह्यांची काय सुटका होत नाही। अनेक प्रलंबित मागण्या आजपर्यंत होत्या ती पण यांनी मान्य केल्या नाहीत। आंध्र प्रदेशमध्ये 6,000 रुपये महिना दिला जातो, कर्नाटकमध्ये 4,000 रुपये महिना दिला जातो आणि आपलं प्रगत महाराष्ट्र राज्य असताना 1 नंबर GST केंद्राला देत असताना आणि 1 नंबर कशात बी असताना सुद्धा दिव्यांगाला 6,000 रुपये मानधन देत नाही। तर आमची मागणी आहे कारण की ह्यांच्यापेक्षा तरी दिव्यांगाला जर 10,000 रुपये दिलं तर याच्यामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्यासारख्या होतील। पण बऱ्याच दिवस झालं वेळोवेळी मागण्या करून दिव्यांग शेतचा निधी ही काय करतात, जिल्हा परिषदला 5% निधी मिळतो दिव्यांग शेतचा समाज कल्याण विभागाकडून, त्या निधीवर डल्ला मारण्याचं काम पुढारी करत आहेत आणि प्रशासन आल्यापासून प्रशासन करत आहेत। आम्ही मागलदी धाराशिवमध्ये आंदोलन केलं असता ती एक अतितीव्रची शेष योजना चालू केली, परंतु त्याला बजेट नसल्यामुळं अनेक या औरंगाबाद विभागातले जेवढे जिल्हे आहेत आणि गेल्यावेळी दिव्यांगाच्या शासनदारी हा कार्यक्रम राबविला गेला आणि त्याला आमच्या शेष विभागातलं पैसे खर्चले गेले। 1 रुपयाही जिल्हा परिषद शेष विभाग म्हणते की आमच्याकडे शिल्लक नाही, शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविला त्याला संपून गेले। आता ह्याला जर एका जिल्ह्याला 4-4 कोटी खर्च झाला असेल तर मग ही पैसे पगार वाढविण्यासाठी दिले असते तर किती फायदा दिव्यांगाचा झाला असता। पण जो तो आपण पोळी भाजण्यासाठी येऊन शासन आपल्या दारी हा कार्यक्रम फक्त फुसकाबार झाला। ह्या दिव्यांग ही शेवटचा घटक असताना दिव्यांगाला ही सरकार बघत नाही, म्हणून वेळीच यांनी आमच्या मागण्या मंजूर करून दिव्यांगाला सहकार्य करावं असे आम्ही विनंती करतो। जय हिंद।